मुंबई महापालिकेमध्ये महायुतीत नाराजी। महापौरांनी स्वतः नालेसफाईचे दौरे काढले, मात्र मित्रपक्षांना कळवलं नाही। उपमहापौर संजय घाडींची नाराजी उघड, तर आमच्या समन्वयाचा अभाव नाही। महापौर ऋतू तावडेंचं स्पष्टीकरण। नेस्को प्रकरणात आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड, MDMA गोळ्यांचा थेट युरोपमधून पुरवठा। नाशिकमधल्या TCS कंपनीत अत्याचार धर्मांतर प्रकरणी निदा खानचा सहभाग निष्पन्न। धार्मिक भावना दुखावल्याचा तसंच धमकावल्याचा निदा खानवर आरोप। नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार। पुणे पोलिसांनी अनेकांचे नोंदवले जबाब। भोंदू खरातचे जमीन व्यवहारातल्या साक्षीदारांवरच आरोप। अडचणीत आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली, तर व्यवहार पूर्णपणे कायदेशीर। खरातचा चौकशी दरम्यान पोलिसांसमोर बनाव। पश्चिम बंगालमधल्या भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PAची घोड्यात चढून हत्या। डोक्यात, छातीत, पोटात गोळी लागल्यानं चंद्रनाथन रथ जागीच ठार। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा आरोप। अभिषेक बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांकडून हत्या, भाजपचा दावा। भाजपच्या आरोपानं खळबळ। बिहारमध्ये सम्राट चौधरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार। नितीश कुमारांच्या मुलासह 32 मंत्र्यांनी घेतली शपथ। आणि तमिळनाडूमध्ये विजय यांच्या सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना धक्का। दुसऱ्यांदा राजभवनात पोहोचलेल्या विजय यांना राज्यपालांनी 118 आमदारांच्या समर्थकांची मागणी। 2 जागा जिंकणारी VCK आज विजय यांना समर्थन देण्याची शक्यता। आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी किंवा रिंग रोडसाठी नाशिकच्या दरी, मातोरी, मुंगसरे आणि यशवंतनगर या भागातील जमिनीचं भूसंपादन होतंय। भूसंपादन करत असताना सरकारकडून बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप होतोय। प्रांत अधिकारी पवन दत्ता शेतकऱ्यांशी आणि शिवसैनिकांशी चर्चा करता मागच्या दारानं निघून गेले असं कळतंय। संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले, तर जिल्हाधिकारी मात्र दालनात नसल्यानं संजय राऊत जिल्हाधिकारी नाशिक यांच्या दालनामध्ये खरं तर बसून आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नेमकं काय घडतंय? नाशिकच्या लिंगोळा भागामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं जमिनी ज्या आहेत त्या भूसंपादितल्या जात आहे। मात्र ह्या भूसंपादन करत असताना काही शेतकऱ्यांना मारहाण झाल्याची तक्रार आहे। त्या सगळ्या शेतकऱ्यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतलेली होती आणि संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर संतप्त झालेले संजय राऊत आता सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आलेले आहे। काही वेळापूर्वी हे सगळे शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, पवन दत्ता जे प्रांत अधिकारी ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या दालनात गेले। त्यानंतर मात्र त्या ठिकाणून गायब झाले आणि त्यानंतर आता हे सगळे शिवसैनिक संजय राऊत यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये बसलेले आहेत। आपण संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। राऊत साहेब, ते गायब झालेत, काय नेमकं कारण? जे प्रांत अधिकारी ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या दालनात गेले, त्यानंतर मात्र त्या ठिकाणून गायब झाले आणि त्यानंतर आता हे सगळे शिवसैनिक संजय राऊत यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये बसलेले आहेत। आपण संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। राऊत साहेब, ते गायब झालेत, काय नेमकं कारण? ते हातात सापडल्यावर बघू। पवन दत्तांना भेटायला गेले, ते तिथून निघून गेले। जाऊ द्या ना, निघून नाही गेले, पळून गेले। मी आता काही बोलणार नाही, मी आधी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेन, मग मी आपल्याशी बोलेन। हे बघा, या आजींचा हात बघा, हा एवढा हात दाखवा, मी यासाठी आलो, नाही तर मी जात नाही सरकारी कार्यालयात। मी कधीही सरकारी कार्यालयात जात नाही। त्या आजींचा हात बघून मला राहावलं नाही म्हणून मी आलो। आणि त्या सगळ्या महिला बघा, त्यांचे कसं मारलंय बघा, त्यांना फरफडत नाही। हे IAS अधिकाऱ्याचं काम नाही आहे, त्याच्या अंगावर वर्दी नाही आहे खाकी, त्याचंही काम नाही आहे। तुम्ही हातामध्ये
दांडे घेऊन महिलांवरती हात उचल, ते महाराष्ट्रामध्ये? तुम्ही कुठून आलात? हा महाराष्ट्र आहे. तुम्ही महिलांच्या सुरक्षेच्या गोष्टी करताय ना. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे यासाठी खास आता. आपण बघतोय संजय राऊत या ठिकाणी आलेले आहे. शिवसेनेचे खासदार या ठिकाणी आहे, सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहे. महत्त्वाचं म्हणजे शेतकरी देखील आहे. आपण शेतकऱ्यांशी देखील बोलूया. ताई, तुम्हाला नेमकं काय मारहाण करण्यात आली, काय नेमकं घडलं होतं? आजी, काय झालं होतं तुमच्याबरोबर? ते मोजणीला खाली वावरात जायला होते. आम्ही घरात होतो ना, आम्हाला काहीच माहिती नाही. 7:30च्या टायमाला 10-12 पोलीस आणि हे घरात घुसले. एकदम काठी ढोसून मुलाला मारायला लागले. मी ब्लाऊजला बटणं लावीत बाहेर येत होते तर त्यांनी माझ्या हातावर काठी मारली. सुनाला किचनमधून वळलं, मारलं, ह्या मुलीला मारलं. असं त्यांनी आमच्याशी गैरकानूनी काम केलंय. असं शेतकरी आहे आणि हे सगळे तक्रार घेऊन संजय राऊत यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आलेले आहे. मात्र जिल्हाधिकारी या ठिकाणी नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र अपर जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते त्यांच्याशी बोलत आहे. मात्र संजय राऊत हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यावरती ठाम आहे आणि त्यामुळे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातली ही सगळी दृश्य बघतोय. सगळे शिवसैनिक या ठिकाणी ठाण मांडून आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही, जोपर्यंत या शेतकऱ्यांना का मारलं याची उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका या सगळ्यांची आहे. पहिल्यांदाच संजय राऊत अशा पद्धतीने एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहे. कारण आहे, शेतकऱ्यांना मारहाण झाली आहे, महिलांना मारहाण झाली आहे आणि त्यामुळे ते स्वतः अशा पद्धतीनं या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन बसलेले आहे. एक प्रकारे भूसंपादनावरून हा वाद पेटलेला पाहायला मिळतंय. संजय राऊत हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. लक्ष्मण, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर नाशिकमधल्या रिंग रोडसाठी भूसंपादनावरून हा एक प्रकारे वाद पेटलेला पाहायला मिळतोय. आता एक मोठी बातमी. भोंदू अशोक खरातचं कोट्यावधींचं घबाड आता ईडीच्या हाती लागलेलं आहे. खरातच्या एका बँक लॉकरमधून ईडीनं कोट्यावधींची मालमत्ता जप्त केलेली आहे. खरातच्या बँक लॉकरमधून सोने, चांदी आणि अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आलेले आहेत. नाशिकमधील एका बँक लॉकरमधून मौल्यवान मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जप्तीमध्ये 1,10,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, तर 1,89,00,000 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि 5,500 अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आलेले आहेत. नाशिकमधील विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या मुंबई नाका शाखेत ही जप्ती करण्यात आली आहे. अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या संयुक्त मालकीचं लॉकर क्रमांक 555 मध्ये ही मालमत्ता होती. अशोक खरातची मुलगी सृष्टी खरात हिच्या उपस्थितीत हे लॉकर उघडण्यात आलं. तर 13 एप्रिलपासून हे लॉकर एजन्सीच्या रडारवर होतं. खरातच्या निवासस्थानी राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान ईडीला लॉकरशी संबंधित कागदपत्र सापडली होती आणि त्यानंतर बँकेच्या रेकॉर्डद्वारे त्याची ओळख पटवण्यात यश आलेलं आहे. तर काय नेमकी संपत्ती जप्त करण्यात आली आहे किंवा काय मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आपण पाहूयात. त्याच्या बँक लॉकरमधून कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. नाशिकमधील विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अशोक आणि कल्पना खरातचं हे संयुक्त लॉकर होतं. अशोक कल्पना खरातचं लॉकर क्रमांक 555 होता. तर बँक लॉकरमधून सोन्या चांदीसह अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आलेत. नाशिकमधील बँक लॉकरमधून मौल्यवान दागिने देखील ताब्यात घेण्यात आलेत. या जप्तीमध्ये 1,10,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने होते, तर 1,89,00,000 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्यात. जाड भरगतचं नेकलेस, लांब सोनसाखळ्या, मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, कानातले, पेंडेंट, नवीन फॅन्सी दागिने जप्त करण्यात आले. तर पैंजण, गणपती आणि इतर देवांच्या चांदीच्या मूर्ती आणि चांदीचे कानातले जप्त करण्यात आले. लॉकरमधून 5,500 अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आलेले आहेत. ईडीनं सृष्टी खरातच्या उपस्थितीत हे लॉकर उघडले. ईडीला खरातच्या घरात लॉकर संबंधित कागदपत्र सापडली होती. या कागदपत्रांमध्ये बँक रेकॉर्डची ओळख पटलेली आहे. तर ईडीकडून कोणत्या गोष्टींचा सध्या तपास सुरू आहे आपण ते देखील पाहूयात. बेनामी स्थावर मालमत्ता, गुंतवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट खात्यांचा तपास सध्या ईडी करते. ईडीच्या हाती आता 2 सहकारी पतसंस्थांमधील 134 खाती आहेत. 134 खात्यांमार्फत 2022 ते 2024 दरम्यान 70 कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार झालेले आहेत. सहकारी बँकिंग प्रणालीद्वारे निधी वळवण्यासाठी खात्यांचा वापर सुरू आहे.
किंवा वापर सुरू होता. ईडीनं 2,04,00,000 रुपयांच्या बँक ठेवी गोठवलेल्या आहेत. एक मर्सिडीज बेन्झ लक्झरी कार जप्त करण्यात आलेली आहे. पुणे, नाशिक, सोलापूरमधील मालमत्तांच्या विक्री करारांसह सुमारे 70 ते 80 जमिनींचा तपास केला जातोय. तर बेनामी मालमत्ता आणि उच्च मूल्याच्या मालमत्तांचं जाळं त्यामुळे उघड झालेलं आहे. नाशिकमधील एक व्यावसायिक कार्यालय, शिर्डीतील एक वेडिंग लॉन, सोलापूर आणि सिन्नरमधील शेतजमिनीचे भूखंड आणि नाशिकच्या कर्मयोगी नगरमधील एका बंगल्याचा तपास सध्या सुरू आहे. तर मालकी हक्क लपवण्यासाठी मालमत्तांचा मोठा भाग कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असल्याचं देखील तपासामध्ये समोर आलंय. भोंदू खरातविषयीच आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते. शिर्डी पोलीस हे भोंदू खरातच्या जमीन व्यवहारातील साक्षीदारांची त्यांची चौकशी करतायत. या चौकशी दरम्यान खरातनं साक्षीदारांवर उलट आरोप केलेले आहेत. आपल्याला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली असा बचाव खरातनं या चौकशी दरम्यान केलाय. शिर्डीतील जमिनीचा व्यवहार पूर्ण कायदेशीर असून तो सावकारी करण्यासाठी केला नाही असं खरातनं सांगितलंय. मी जमीन मागायला जमीन मालकाकडे गेलो नव्हतो, ते आणि त्यांचे समवेत असणारे माझ्याकडे आले असा दावाही खरातनं केलाय. काल 5 तासांहून अधिक वेळ भोंदू खरातची चौकशी करण्यात आली. जमीन व्यवहारातील साक्षीदार प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी, सचिन वाणी या साक्षीदारांची चौकशी होणार आहे. तर शिर्डीतील व्यावसायिक मयत जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके हे देखील व्यवहारात असल्याची माहिती भोंदू खरातनं शिर्डी पोलिसांना दिली आहे. महेंद्र शेळके यांची देखील शिर्डी पोलिसांकडून आता चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. भोंदू खरात आणि साक्षीदारांची समोरासमोर शिर्डी पोलीस चौकशी करणार असल्यानं धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.